नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील कोंडुस्कोप गावातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येताना बस सेवेअभावी होणाऱ्या त्रासामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. अपुरी बस सेवा आणि नेहमीच प्रवाशांनी भरलेल्या बसेस यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गावर स्वतंत्र बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे कोंडुस्कोपच्या विद्यार्थ्यांना अन्य भागातील भरलेल्या बसवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे दररोज प्रवासात विलंब होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा व महाविद्यालयांमध्ये पोहोचता येत नाही. आंदोलनानंतर प्रशासनाने लवकरच या मार्गावर अधिक बस सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र सेवा सुरळीत न झाल्यास विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. जोळडा तालुक्यातील नाणेगली गावामध्ये मंगळवारी सायंकाळी 3 अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात मारुती मळेकर वय 50 हे शेतकरी गंभीर जखमी झाले. शेतावरून घरी जात असताना जंगलाच्या कडेला अस्वलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम रामनगरच्या शासकीय रुग्णालयात नंतर केएलई बेळगाव येथे हलवण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी विनय भट यांनी रुग्णालयात भेट देत उपचारांची जबाबदारी स्वीकारली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. माणूस अस्वल संघर्ष वाढत असल्यानं नागरिकांनी वन विभागाकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी जवळील बडे कोळमठ परिसरामध्ये बुधवारी सकाळी एक 4चाकी वाहन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील डिव्हायडरवर चढल्याची घटना घडली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुखरूप आहे. मात्र प्राथमिक उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहन बेळगावहून धारवाडच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 4चाकी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. बडेकोळ मठाजवळील NH4 या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून वळणे आणि उतारांमुळे वाहनांच्या गतीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी या परिसरात अनेक अपघातात नागरिकांनी आपला जीव गमावलाय. पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती मोहिमा राबवल्या असल्या तरी अपघातांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. ही बाब चिंतेची ठरतीये. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून अधिक तपास सुरू आहे. बेळगाव उत्तर उपनोंदणी कार्यालयातील गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आलाय. उपनोंदणी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत एका लिपिकाचा मुलगा उपनिबंधकांच्या खुर्चीवर बसून अधिकृत लॉग इनद्वारे काम करताना आढळून आला. ही बाब समोर येताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात दाखल झाले. उपनोंदणी अधिकारी करीबसनगौडा पी यांनी स्पष्टीकरण देत तो लिपिकाचा मुलगा आहे, वडिलांना मदतीसाठी येतो असं सांगितलं. मात्र लॉग इनचा वापर बाहेरील व्यक्तीनं करणं नियमबाह्य आहे. जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. लॉग इनच्या गैरवापरासंदर्भात लेखी तक्रार दिल्यास पुढील पावले उचलली जातील असंही त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितलं. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला दगडी स्वरूप देण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून कामाची प्रगती तपासली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या कामामुळे इमारतीला एक आकर्षक आणि ऐतिहासिक रूप मिळत आहे. जुना वारसा जपून नव्या युगाशी जोडण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून काम वेळेत व दर्जात्मक पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही स्वतःच्या पातळीवर लक्ष केंद्रित करून कामात सहकार्य करावं असं आवाहन केलं. या सौंदर्यीकरणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा दृश्य रूपात आणि सांस्कृतिकदृष्ट्या दर्जा अधिक खुलून दिसेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. पश्चिम पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारा राकसकोप जलाशय अवघ्या महिन्याभरात दुसऱ्यांदा तुडुंब भरला. बुधवारी जलाशयाची पाणी पातळी 2475.10 फुटांवर पोहोचल्यानं प्रशासनाने 2 दरवाजे 7 इंचांनी उघडून मार्कंडेय नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. कर्नाटक पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण मंडळाने नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदा 2 जुलै रोजी राकसकोप जलाशय प्रथमच तुडुंब भरला होता. त्यावेळी केवळ 4 इंचाद्वारे विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र सध्या पावसाचा जोर अधिक असल्यानं यावेळी 7 इंचांपर्यंत दरवाजे उघडण्यात आले. रविवार आणि सोमवारच्या दिवशी राकसकोप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. मात्र बुधवारी काहीशी पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र दिसून आलं. बेळगावातील एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात गांजाची विक्री करत असलेल्या 2 संशयितांना एपीएमसी पोलिसांनी सोमवार दिनांक 14 जुलै रोजी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नागेश मधुकर भगत, वय 34, राहणार गरड मजगाव, तालुका सावंतवाडी, आणि विनायक सुबराव बेन्नाळकर, राहणार रामनगर, कंगराळी खुर्द अशी आहेत. पोलिसांनी दोघांकडून 250 ग्रॅम गांजा किंमत 2,370 रोख आणि मोटारसायकल किंमत 15,000 असा एकूण 17,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई एपीएमसी पोलीस निरीक्षक उस्मान अवटी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गांजा विक्रीसाठी मार्केट यार्ड परिसरात ग्राहकांची वाट पाहत होते. याचवेळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पुढील तपास एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. अहमदनगर येथील रेल्वे रुळाजवळील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एका इस्माला अटक केली. नझीर अहमद कलादगी, वय 52, राहणार गांधीनगर, बेळगाव असं त्या व्यक्तीचं नाव असून कल्याण मटका या बेकायदेशीर अंक खेळात तो गुंतला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माळ मारुती पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय मल्लिकार्जुन बजंत्री आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीकडून 4,410 रुपये रोख रक्कम, मटका अंकांची चिठ्ठी आणि अंदाजे 5,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. सरदार्स मैदानाच्या गॅलरी नजीक गांजाची विक्री करत असलेल्या एका इस्माला खडेबाजार पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई सोमवार दिनांक 14 जुलै रोजी करण्यात आली. आसिफ अब्दुल गनी हुबळीकर, वय 38, राहणार गुलजार गल्ली, न्यू गांधीनगर असं अटकेत असलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 12,000 रुपये किमतीचा गांजा, 2,000 रुपयांचा मोबाईल, 20,000 रुपये किमतीची मोटारसायकल व रोकड 270 असा एकूण 34,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खडेबाजार पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शिवबसवनगर येथील सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या 2 तरुणांना माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडलं असून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकाश नामदेव गंगारेड्डी, राहणार अंजनेय नगर, आणि फैजल शमशुद्दीन मुजावर, राहणार भेंडी बाजार, बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी आणि त्यांच्या पथकाने शिवबसवनगर येथील निसर्ग धाबा सर्व्हिस रोड व केळलीजवळ ही संयुक्त कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. राज्य सरकारने मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी 34 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. या यादीमध्ये बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त म्हणजेच डीसीपी रोहन जगदीश यांचाही समावेश आहे. त्यांची बदली गदग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एसपी म्हणून करण्यात आली आहे. रोहन जगदीश यांनी सुमारे 2 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये डीसीपी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी शांततेचा आणि समन्वयाचा धागा मजबूत ठेवत प्रशासन व नागरिक यांच्यातील विश्वास दृढ केला. या बदल्यांमुळे बेंगळूर वाहतूक विभागाचे डीआयजी एम.एन. अनुचेत तसेच दक्षिण कन्नडचे डीसीपी जितेंद्र कुमार यांचाही समावेश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही बदल्यांची यादी कार्यक्षमतेचा विचार करून आखण्यात आली आहे, असा सरकारी सूत्रांचा दावा आहे. पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चोरला घाटामध्ये मंगळवारी पहाटे दरड कोसळून बेळगाव चोरला महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या ठिकाणाजवळून सिमेंटची वाहतूक करणारा एक अवजड ट्रक दरीत कोसळला. सुदैवाने ट्रक चालक वेळीच उडी मारून थोडक्यात बचावला. चोरला घाटामध्ये सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता. गोव्याच्या हद्दीत केरीपासून काही अंतरावर मंगळवारी पहाटे सुमारे 5च्या सुमारास दरड कोसळली. अंधारामुळे आणि पावसाच्या जोरामुळे अनेक वाहन चालकांना रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्याची कल्पना आली नाही.
दरम्यान सिमेंटने भरलेला ट्रक घाट उतरत असताना अचानक आलेल्या अडथळ्यामुळे चालकाने ट्रक वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन रस्त्यावरून घसरून थेट दरीत कोसळलं. प्रसंगावधान राखून ट्रक चालकाने उडी मारल्यानं त्याचा जीव वाचला. चोरला घाटामध्ये वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्यानं स्थानिक प्रशासन आणि प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशोकनगर येथील ईएसआय रुग्णालय मागील 4 वर्षांपासून धोकादायक आणि जीर्ण झालेल्या इमारतीत कार्यरत आहे. या इमारतीच्या स्थैर्याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली असून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने 16 जून रोजी यमुनापूर येथील रिस्पॉन्सरीमध्ये हलवण्यास मंजुरी दिली होती. मात्र आज 16 जुलै असूनही प्रत्यक्ष स्थलांतर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे रुग्णांना अजूनही धोकादायक इमारतीतच उपचार घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून संभाव्य अपघात किंवा अनिष्ट घटनेची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधींनी यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करावी आणि रुग्णालयाचे स्थलांतर लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. खानापूर हेमाडगा अनमोड मार्गावरील मनदुर्गा येथील रेल्वे अंडरपासमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने जवळपास 3 फूट पाणी साचलंय. यामुळे अवजड वाहनांखेरीज इतर सर्व वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय. कालपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतवड्यांमधून वाहणारं पाणी थेट अंडरपासमध्ये साचत असून या ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकी आणि 4चाकी वाहन चालकांना आता पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. स्थानिकांनी रेल्वे विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून शेतवाडीचं पाणी अन्य मार्गाने वळवण्याची आणि अंडरपासमधील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. वडगाव येथील जेल शाळेसमोरील पादचारी मार्ग सध्या पूर्णपणे उखडलेला असून पेव्हर्स विखुरले गेलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसात चिखल, पाण्याचा साठा आणि पाय घसरून अपघात होण्याचा धोका वाढलाय. महानगरपालिकेने या भागाकडे तातडीने लक्ष देऊन फुटपाथ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे. बेळगाव महानगरपालिका आयुक्त शुभा बी यांनी मंगळवारी महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरीवाले कल्याण उपघटक आणि तात्पुरत्या टाउन विक्री समितीच्या बैठकीत सांगितले की प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद केल्यास बेळगाव एक स्वच्छ आणि सुंदर शहर बनेल. फुटपाथवरील व्यापाऱ्यांनी ग्राहकांना स्वतःच्या पिशव्या आणण्याचा आग्रह धरावा, म्हणजे शहर प्लास्टिक मुक्त होण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यापुढे म्हणाल्या की फेरीवाले संघटित झाले पाहिजेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांना महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. फेरीवाले रस्त्यावर जागा घेऊन व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांचा सहभाग शहराच्या स्वच्छतेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. यावेळी प्रशासनिक पक्षनेते हनुमंत कोंगाळी यांनी फेरीवाल्यांना सूचित केले की कर रचना नियमांनुसार आहे आणि अधिकाऱ्यांशी समन्वय राखल्यास सुसंवाद निर्माण होईल. या बैठकीत फेरीवाला समितीतील रिक्त पदांसाठी निवडणुका देखील पार पडल्या. यावेळी विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोनी, महापालिका कर्मचारी तसेच फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट रेल्वे स्थानक म्हणून घोषित करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. सुमारे 8 महिन्यांपूर्वी जुन्या पादचारी पुलाचं काम हटवण्यात आलं, मात्र आजतागायत त्याच जागी नवीन पूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना एक फलाट सोडून दुसऱ्यावर जाण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडण्याची धोकादायक वेळ आली आहे. मंगळवारी अनेक प्रवासी पहिल्या फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना थेट रेल्वे रुळावरून चालताना दिसले आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. ही घटना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं उदाहरण ठरत आहे. रेल्वे प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी होत आहे. अथणी तालुक्यातील बेमनूर क्रॉसजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
नूर सिराज मुल्ला वय 45 राहणार मलाबाद असं त्या मृत व्यक्तीचं नाव असून तो आणि त्याचे 2 मित्र ट्रिपल सीट दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान मलाबाद आणि बेल्लीगेरी दरम्यान अथणीकडून येणाऱ्या खासगी बसशी त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. धडकेमध्ये नूर सिराज याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अथणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. गंभीर जखमी झालेल्या दोघा मित्रांना तत्काळ मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची बदली कायदेशीर सल्ला व संमतीनंतर करण्यात आली असून हा निर्णय प्रशासनाच्या नियमानुसार आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने घेण्यात आलाय. या बदल्यांमुळे पोलीस खात्यात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय. या बदली प्रक्रियेला कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम स्वरूप देण्यात आलं असून संबंधित अधिकाऱ्यांना नवीन कार्यस्थळी लवकरात लवकर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करणं तसेच पोलीस खात्याच्या अंतर्गत कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणं हे या बदल्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक कार्यप्रदर्शनाची अपेक्षा असून या निर्णयामुळे जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्षम सेवा देण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नियमित बस सेवेच्या मागणीसाठी गलगुंजी ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 3 तास रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. गलगुंजी राजहंसगड मार्गावर बस सेवा सुरू ठेवावी तसेच विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर कराव्यात या मागण्यांसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले. पूर्वी नियमित सुरू असलेली गलगुंजी बेळगाव बस सेवा खासदार जगदीश शेट्टर आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या शिफारशीनुसार दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली होती. यामुळे गलगुंजी मार्गावरील 3 थांब्यांवरील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. ग्रामपंचायतीने बेळगाव डेपो मॅनेजरकडे अनेकदा पाठपुरावा करूनही यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. अखेर निराश ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल 3 तास ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच खानापूर डेपोचे असिस्टंट मॅनेजर विठ्ठल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेनंतर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत बस सेवा पूर्ववत सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. आंदोलनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून बस सेवा लवकर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वृद्धापकाळातील पेन्शनसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका अपंग वृद्ध व्यक्तीची व्यथा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः ऐकून घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडलेल्या या प्रसंगात संबंधित वृद्धाने पेन्शन सुरू करण्याची विनंती केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे आणि पेन्शन प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला व्हीलचेअरची गरज आहे का अशीही विचारपूस केली. मात्र संबंधित व्यक्तीने मला चालवता येत नसल्याने व्हीलचेअर नको, फक्त पेन्शन चालू करून द्या अशी विनंती केली. या संवेदनशील हस्तक्षेपामुळे प्रशासनाच्या तत्परतेचे आणि मानवतेचे उदाहरण घडले असून उपस्थित नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक केले. मिरज लोंढा पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या एका तरुणाच्या खिशातून 1,09,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना दीपक मड्डी या तरुणाच्या बाबतीत घडली असून तो बेळगावहून लोंढाकडे प्रवास करत होता. प्राथमिक माहितीनुसार दीपक झोपेत असतानाच चोरट्यांनी खिसा कापून त्याच्याकडील 9,300 रुपये रोख आणि सुमारे 1,00,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरले. लोंढा स्थानक ओलांडल्यानंतर बराच वेळ झाल्यावर दीपकची झोप मोडली आणि त्याला चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याने तत्काळ रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे चोरट्याने पाकिटातील महत्वाची कागदपत्रे मात्र सोडून दिली असून ती नंतर सापडली. याशिवाय चोरी झाल्यानंतरच्या काही क्षणांचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालं असून त्याद्वारे रेल्वे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात काही शाळकरी मुले पोहण्यासाठी उतरल्याचं निदर्शनास आलं होतं.
त्यानंतर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीने सुरक्षा रिबीन लावून प्रतिबंधक आदेश जारी केला होता. सध्या पावसाने उसंत घेतल्याने अंडरपासमधील साचलेलं पाणी मोटारच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेली ही पहिली मोठी स्वच्छता मोहीम असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी सध्या या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. चंदगड तालुक्यातून जाणाऱ्या आणि अत्यंत वर्दळीच्या बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाला तातडीने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा अशी ठोस मागणी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभेत केली. पाटील यांनी स्पष्ट केले की गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाच्या राष्ट्रीय महामार्गात रूपांतराची मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्यापही या मागणीला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. या मार्गासाठी मिळणारा निधी अत्यंत अपुरा असल्यामुळे रस्त्याची कामे अपूर्ण राहतात. रस्ता अरुंद असून खराब अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतं. रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबूतीकरणाची मागणी वारंवार होत असून या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर अत्यावश्यक आहे असे आमदार पाटील यांनी अधोरेखित केले. चंदगड तालुक्यामधून हा रस्ता जात असल्यानं त्याला प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने ही विशेष महत्व आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित निर्णय घेऊन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा आणि कामाला चालना द्यावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. आज बुधवारी सकाळी बर्डे धाब्याजवळील इंडाल फॅक्टरीसमोर राष्ट्रीय महामार्गावरून अतिवेगात जाणारी कार पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. कार चालक जेम्स इब्राहिम वय 35 यांचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. कार सुमारे 200 फूट फरफटत गेली आणि उलटली. सुदैवाने कारमध्ये अन्य कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र चालक गंभीर जखमी झाला आहे. 108 अँब्युलन्सने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काकती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आणि मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले पात्राबाहेर गेले असून शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मणतुर्गा गावाजवळील हलात्री नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने खानापूर हेमाडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर बुधवारीही कायम होता. जळगे व करंबळ परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर जलमय झाली आहे. दरम्यान चिखलनी व रोप लावणीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पावसामुळे शेतकरी सध्या कामात व्यस्त आहेत. आगामी आठवडाभर लावणीची लगबग पाहायला मिळणार आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.